चला मग आता आपण उरलेल्या भागाचा अभ्यास करणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण 3 कडवी पाहिली होती, 1, 2 आणि 3। आता ही 3 कडवी पाहणार आहोत, त्याचा अर्थ, भावार्थ आणि शब्दार्थ आणि त्याच्यावरचा स्वाध्याय म्हणजे असाइनमेंट हे आपण आता बघणार आहोत। जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। आता जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। आता त्याचं आपण बघता येईल की जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले संत एकनाथ भागवत धर्माचे म्हणजे वारकरी संप्रदायाला आधार देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींनी भागवत धर्माचे रक्षण केले। पुढचं बघा, तुका झालासे कळस भजन करा सावकाश। आता ह्यामध्ये तुका म्हणजे तुकाराम महाराज, तुका झालासे कळस भजन करा सावकाश असं ते म्हणतात। म्हणजेच संत तुकारामांनी काय केलंय, हा जो संप्रदाय आहे तो परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला। त्यांना विठ्ठलाचे भजन करण्यास समाधान आनंद मिळतो। संत एकनाथांच्या नंतर संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाला शिखरावर पोचवले। त्यामुळे सर्व भक्तांसाठी कोणतेच कार्य उरले नाही, त्यांच्यात एक प्रकारची निश्चिंतता आली। पुढे बघा, बहिणी म्हणे फडकती ध्वज निरूपणा केले बोजा। बहिणी म्हणजे बहिणाबाई, म्हणे म्हणजे म्हणतात, ध्वज म्हणजे काय तर झेंडा, निरूपण म्हणजे काय विवेचन आणि बोजा म्हणजे काय जो भार किंवा वजन। आता बहिणाबाई काय म्हणतात की आज भागवत धर्माची पताका निरूपणाच्या माध्यमातून झळकते आहे, जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते। कारण त्या म्हणतात की डोक्यावर हा जो बोजा भार पडलेला आहे तो फार मोठा आहे, तर ह्या सर्वांना सामावून घ्यायचे आहे, ती जबाबदारी फार मोठी आहे। आणि व्याख्यानाच्या माध्यमातून संप्रदायाचे महत्त्व त्यांनी पटवून दिलेले आहे। संत बहिणाबाईंचे हे कार्य, निरूपणाचे कार्य वारकरी संप्रदायाच्या मंदिराच्या कळसावरील फडकणाऱ्या छोट्याशा ध्वजासारखे आहे। ओके, अशा प्रकारे पूर्ण अभंगामध्ये वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या उभारणीत व विस्तारात प्रत्येक संताचे कार्य अत्यंत मौल्यवान आहे, हे त्यांनी इथे स्पष्ट केले आहे। आता बघा, आपण मागच्या भागामध्ये ही 3 कडवी पाहिली, आता आपण ही 3 कडवी पाहिली, चा भावार्थ समजून घेतला। आता त्यावर मी तुम्हाला शब्दार्थ देते, पण त्याआधी आपण ही एकदा वाचून घेणार आहोत। शब्दार्थ देणार आणि नंतर ह्याच्यावर आपण स्वाध्याय पण घेणार आहोत, म्हणजेच असाइनमेंट। मी तुम्हाला ते काही सोडून दाखवलेले आहेत, पण तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत। झालेल्या भागावर पण मागच्या भागामध्ये मी तुम्हाला असाइनमेंट दिलेले आहे, म्हणजेच संतवाणी भाग 1 भेटी लागे जीवामध्ये आपला झालेला असाइनमेंट तेही तुम्हाला लिहून ठेवायचे। त्यानंतर संत कृपा झाली मध्ये हा ज्या 3 कडव्यांवर झाला मागच्या भागामध्ये असाइनमेंट तेही तुम्हाला लिहून ठेवायचे आणि आत्ताचे हे मी देणार आहे तेही तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत। ओके, आता आपण आधी हा अभंग पाहणार आहोत, वाचून घेणार आहोत। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालय, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत,
तुका झालासे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वज निरूपणा केले बोजा. हां, आता इथे आपला अभंग वाचून झाला आहे. आता आपण त्याचे शब्दार्थ बघूया. पूर्ण अभंगाचे शब्दार्थ पाहणार आहोत. बघा, या इथे तुम्हाला पूर्ण अभंगाचे शब्दार्थ दिले. देवालय म्हणजे मंदिर, भजन म्हणजे देवाचे गाणे, किंकर म्हणजे दास, सेवक किंवा नोकर, तिन्हीपैकी एक कोणतंही लिहू शकतात. ध्वजन म्हणजे निशाण, झेंडा, खांब म्हणजे स्तंभ, बोजा म्हणजे वजन किंवा भार, आवार म्हणजे अंगण किंवा परसू, निरूपण म्हणजे विवेचन, रचिला म्हणजे रचणे आणि दिधला म्हणजे देणे. अशा पद्धतीने हे शब्दार्थ तुम्ही आधी लिहून ठेवायचे. आधी संतवाणी लिहायची, मग शब्दार्थ लिहायचे आणि मग तुम्हाला दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे, म्हणजे असाइनमेंट सोडवायचे. आपण स्वाध्याय पाहणार आहोत. बघा, आपण आता याच्यावर काही प्रश्न काढलेले झालेल्या भागावर ते पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मागच्या वेळेस सोडवले. आता जे आपण करणार आहोत ते आत्ताच्या भागावर. त्यामधला पहिला प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. कळस चढवणारे. आता इथे तुम्हाला चौकटीमध्ये उत्तर लिहायचे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण हे तुम्हाला तुमच्या असाइनमेंट म्हणून तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. कळस चढवणारे कोण होते? तर संत तुकाराम. खांब होणारे कोण आहेत? तर संत एकनाथ. विठुरायाचे मंदिर कोठे आहे? तर ते आहे पंढरपूर. ओके, पंढरपूरला ते मंदिर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 पहा. आकृतीबंध पूर्ण करा. इथे तुम्हाला मी आकृतीबंध, आपल्याला माहिती आहे आकृतीबंध आपण 8वीमध्ये सोडवलेलं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. या इथे तुम्हाला खाली चौकोन दिलेले आहे, चौकटी, त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचं आहे. वारकरी संप्रदायातील संत कवींची नावे कोणती कोणती होती? आता ते तुम्ही शोधा. आपण कवितेमध्ये शिकलोय त्यांची नावे, आपल्याला माहिती आहे. त्यांची नावं तुम्हाला इथे लिहायचे. कोणते काय लिहिणार? ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ. संत लिहायचे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ. ओके, पुढचा प्रश्न दिलाय, एका वाक्यात उत्तरे लिहा. संत एकनाथांच्या गुरुचे नाव लिहा. तर काय होतं त्यांच्या गुरुचं नाव? जनार्दन स्वामी हे संत एकनाथांच्या गुरुचे नाव आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे. नुसतं उत्तर 2 शब्दांचं लिहायचं नाही, आपलं शब्द नाही लिहायचं, तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. पुढचा प्रश्न, वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संत बहिणाबाईंचे स्थान लिहा. तर काय उत्तर येईल? उत्तर काय येईल? वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संत बहिणाबाईंचे स्थान मंदिरावरील फडकत्या ध्वजेचे आहे. आपण शेवटच्या कडव्यात ते उत्तर बघितलं, त्यांचे स्थान. तर मंदिराच्या वरील फडकत्या ध्वजेचे त्यांचं स्थान आहे, तशा पद्धतीचं त्यांचं स्थान आहे. ओके, हा झाला प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4 पहा. कंसातील उत्तराच्या आधारे संकल्पना स्पष्ट करा. इथे तुम्हाला कंसामध्ये खाली इथे उत्तर दिलेले आहे, त्यामधले पर्याय शोधून तुम्हाला चौकटीमध्ये 1 आणि 2 मध्ये लिहायचं आहे. आता प्रश्न विचारला आहे, इथे प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला पुढे लिहायचे. वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. आता कशा पद्धतीने? पहिलं त्यांनी विचारले खांब होणे आणि दुसरं विचारले कळस चढवणे म्हणजे काय. तर ते इथे त्यांनी पर्याय दिला, 3 पर्याय दिलेले आहेत. ते 3 पर्यायांपैकी कोणते 2 पर्याय बरोबर आहेत ते इथे आणि इथे येईल. आता पहिलं आहे खांब होणे. खांब होणे म्हणजे आता पहिला पर्याय कोणता आहे? परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला,
दुसरा आहे परिसर प्रचाराने व्यापक केला. तर तिसरा आहे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. तर कोणता त्याच्यामधला पर्याय बरोबर येईल? खांबवणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. त्याचं उत्तर हे इथे लिहायचं आहे. दुसरं आहे कळस चढवणे. आता कळस चढवणे म्हणजे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. परिसर प्रसाराने व्यापक केला. या दोन्हीपैकी कोणतं येईल? तर परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. हे उत्तर तुम्हाला या चौकोनामध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, या ओळींचा भावार्थ स्पष्ट करा. तुम्हाला मागेही मी सांगितलेलं आहे, आताही परत तेच सांगते की उत्तर लिहिताना उत्तर हे नेहमी 2 परिच्छेदामध्ये लिहायचं आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये अभंग किंवा कविता कोणती आहे, कोणी लिहिले त्याबद्दलची माहिती आणि त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे ते सारांश रूपाने 1-2 ओळीमध्ये लिहायचे. आणि नंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला त्या ज्या ओळी दिलेल्या असतात त्यांचा अर्थ स्पष्ट करून लिहायचा आहे. ओके. आता प्रस्तावनेत हे सगळं तुम्हाला प्रस्तावनेमध्ये मिळणार. ते तुम्हाला पहिल्या परिच्छेदामध्ये येईल आणि दुसऱ्यामध्ये ओळींचा अर्थ. आता कसं लिहिलं आहे बघा. संत तुकाराम यांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या अभंगात त्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या उभारणीमध्ये असलेला संतांचा मोलाचा वाटा अत्यंत रसाळ शब्दात वर्णन केला आहे. हे तुमचं काय झालं? पहिला परिच्छेद झाला. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला त्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. तुम्ही कसं लिहिणार? आता त्यामध्ये तुम्ही लिहिणार संत एकनाथांच्या नंतर संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाला शिखरावर पोचवले. विठ्ठलाचे भजन करण्यात त्यांना समाधान आनंद मिळतो. त्यामुळे सर्व भक्तांसाठी कोणतेच काम उरले नाही. त्यांच्यात एक प्रकारची निश्चिंतता आली. हे उत्तर इथे तुम्हाला लिहायचं आहे. संत तुकारामांनी काय करायचे? संप्रदायाचा कळस चढविला. हा संप्रदाय परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. हे उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण उत्तर इथे लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. वचन बदला. त्यामध्ये वचन बदला आपण पूर्वीपासून समानार्थी विरुद्धार्थी लिंगवचन आपण याचा अभ्यास करत आलेलो. आता याच्यामध्ये वचन बदला मधलं पहिलं बघा काय दिलं मी. इमारत. इमारतीचं वचन एकवचनी अनेकवचनी असं पद्धतीने आपल्याला लिहायचं. इमारत काय? इमारती. देवालय देवालये. खांब खांबच राहणार, त्याचं चेंज होणार नाही. कळस कळसचं पण कळस असंच येईल. ओके. कळसे असं येत नाही किंवा खांबे असं येत नाही. तर तसंच्या तसंच ते येतं. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. ऑपोजिट वर्ड्स. ओके. सावकाशच्या विरुद्ध काय येईल? जलद. सावकाश म्हणजे हळूहळू आणि त्याच्या विरुद्ध जलद म्हणजे भरभर किंवा फास्ट आपण म्हणतो. दुसरं आहे सज्जन. सज्जनच्या विरुद्ध काय येईल? दुर्जन. आता पुढचा प्रश्न बघा. लिंग ओळखा. पहिलं आहे म्हणजे आपलं स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी हे ओळखायचे आणि तसं लिहायचं आहे. लिंग बदलायचं नाही. लिंग बदला प्रश्न नाही आहे. लिंग ओळखा आणि त्यांचं नाव लिहायचं कोणत्या लिंगाचं आहे ते. ओके. पहिलं आहे आवार. तर काय ते तो आवार ती आवार असेल का? तर नाही. तर ते आवार म्हणून इथे काय येईल? नपुंसकलिंग. ओके. दुसरं आहे इमारत. इमारत काय म्हणतो आपण? ती इमारत म्हणून ते काय येईल? स्त्रीलिंगी. खांब. खांब काय म्हणतो आपण? तो खांब. तो म्हणजे काय आलं? पुल्लिंगी. ध्वज. ध्वज म्हणजे काय येईल? तो ध्वज म्हणजे काय येईल? पुल्लिंगी. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 9. लेखन नियमानुसार लिहा. त्यामध्ये काय आहे? हा व्याकरणाचा भाग आहे. इथून सगळा वचन विरुद्ध लिंग सगळं व्याकरणाचा भाग आपण घेतलेला आहे. अचूक शब्द ओळखा. म्हणजे आपल्याला आता इथे त्यांनी 3 शब्द दिलेले आहेत. त्यामधला जो करेक्ट शब्द आहे म्हणजे
शुद्ध व्यवस्थित न चुकलेला शब्द किंवा जो बरोबर शब्द आहे तो शब्द तुम्हाला इथे समोर लिहायचा आहे. त्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी निरूपण हा शब्द दिलेला आहे. तर जो योग्य आहे तर तो कोणता आहे? हा निरूपण शब्द, तो तुम्हाला इथे पुढे उत्तर लिहायचा आहे. दुसरं आहे जनार्दन. हा शब्दसुद्धा 3 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लिहून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला योग्य कुठला आहे, बरोबर कुठला आहे तो शोधून इथे लिहायचं आहे. जनार्दन हे उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे, वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा आहे, पण ते वाक्यप्रचारांच्या. अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. इथे तुम्हाला त्याचे योग्य उत्तर लिहायचे. अ गटाला मॅच असलेलं उत्तर इथे ब गटात तुम्हाला लिहायचे आहे. पहिलं आहे अ गटामध्ये भक्ती करणे आणि दुसरं आहे जप करणे. ब गटामध्ये काय दिलं आहे? नाम घेणे आणि आराधना करणे. आता काय येईल? भक्ती करणे म्हणजे काय येईल? तर आराधना करणे हे उत्तर इथे येईल. आणि जप करणे, जप करतो ना आपण, तर देवाचा जप करतो किंवा काय, त्यावेळी ते त्याला अर्थ आहे नाम घेणे, ते उत्तर इथे येईल. ओके. आता इथपर्यंत आपण हे ग्रामरचा भाग बघितला. तर याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक प्रश्न आहे अभिव्यक्ती म्हणून. तर त्यामध्ये तो पहिला प्रश्न आहे तो कोणता आहे? संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत सोदाहरण लिहा. तुमचं मत, आता यामध्ये तुमचं उत्तर लिहायचं, तुम्हाला तुमचं मनाचं उत्तर लिहायचं आहे. तुमचं मत विचारलं याच्यामध्ये, पण ते लिहिताना कशा पद्धतीने साधारणतः तुमचं उत्तर असावं ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ते व्यवस्थित सविस्तरपणे लिहायचं आहे. इथे मी काही पॉईंट्स दिल्यात, तर ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण वाक्यात उत्तर ती लिहायचं आणि त्या पद्धतीने ते उत्तर लिहायचं आहे. तर काय येईल तुम्हाला लिहायचं? महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. ओके. आणि त्यांनी अभंग ओव्यांमधून जनमानसांवर सुसंस्कार केले आहेत. संतांची भूमी आहे, संतांनी अनेक अभंग लिहिले, त्यातून त्यांनी जनमानसावर सुसंस्कार केले. आणखीन काय केलं त्यांनी? ढोंगीपणा, दांभिकता यावर त्यांनी आपल्या अभंगातून कडाडून टीका केलेली आहे. त्यांनी लोकांना समतेची शिकवण दिलेली आहे. भेदाभेदाला त्यांनी थारा दिला नाही, म्हणजे उच्च नीच, गरीब श्रीमंत वगैरे असा काही भेदाभेद त्यांनी ठेवला नाही. समता, ममता आणि बंधुता ह्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरांनी. आता हे संतांपैकी ज्या संतांनी काय काय केलं, तर ज्ञानेश्वरांनी प्रसादान मागितले. ज्ञानेश्वरीचे ज्ञान मराठीत त्यांनी खुले केले सर्वांसाठी. आणि संत तुकारामांनी सदाचाराची लोकांना शिकवण दिली. त्यानंतर समर्थ रामदासांनी प्रयत्नवादी बनवले. अशा प्रकारे अनेक संतांनी अनेक कामं केलेत, ते तुम्हाला अजूनही लिहिता येऊ शकते. अशा प्रकारे ते समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरले. अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. मग तुम्हाला यात एखादं उदाहरण लिहायचं असेल तेही तुम्ही इथे लिहू शकता आणि उत्तर वाढवू शकता. ओके. हे उत्तर लिहायचं कसं ते तुम्हाला कळलं असेल. आता पुढचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न मी जरा वेगळ्या पद्धतीचा दिलेला आहे. तो कसा आहे? तर पुढील मुद्द्यांच्या आधारे कवितेवरील कृती सोडवा. आता इथे मी तुम्हाला कवितेच्या संदर्भात काय इथे प्रश्न विचारलात आणि त्याचे उत्तर तुम्हाला पुढे लिहायच्यात, एक एक शब्दामध्ये, एक एक ओळीमध्ये. कवितेचे नाव काय? कवितेचे नाव काय आहे? तर संतकृपा झाली. कवितेचे कवी कवयित्री कोण आहे? कवयित्री की कवी आहे? तर काय आहे? तर कवयित्री. त्यांचं नाव लिहायचं काय? तर संत बहिणाबाई. कवितेचा रचना प्रकार काय आहे? तर हा कोणता आहे? तर अभंग आहे, म्हणून इथे नुसतं अभंग नाव आहे. कवितेचा विषय काय? विषय आहे त्यांची? तर वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन त्यांनी या कवितेत केलेले आहे. हा विषय की नाही त्यांच्या याच्यामध्ये आपल्या प्रस्तावनेमध्ये दिसते. मेन उद्देश विषय काय आहे तो इथे लिहायचा आहे. कवितेत आवडलेली ओळ, आता मी इथे ब्लँक ठेवले. तुम्हाला कोणती ओळ आवडली ते 2 ओळी इथे तुम्हाला लिहायच्या आहेत. कोणतं कडवं आहे ते इथे लिहायचं आहे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आता तुम्हाला इथे उत्तर पुढे लिहायचं आहे. कविता तुम्हाला आवडली का? असेल तर का आवडली, नसेल नाही आवडली असेल तर का नाही आवडली, त्याचे कारण इथे तुम्हाला
अगदी 2 ओळीमध्ये लिहायचं आहे. ओके. कवितेतून मिळणारा संदेश. काय संदेश मिळाला आहे? तर वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर आहे. म्हणजे संतांनी जो वारकरी संप्रदाय निर्माण केला आहे त्याची जपणूक करण्याचे काम आता आपल्याकडे आहे असं तिथे दिलेले आहे. आता बघा, ही प्रश्नोत्तरं लिहून ठेवा. हा तुमचा स्वाध्याय आहे. म्हणजे ही जे प्रश्नोत्तर आपण पहिल्या भागात पण घेतली होती, आता ही दुसऱ्या भागात पण जी उत्तर घेतली ही तुमचा स्वाध्याय म्हणजे हा असाइनमेंट तुम्हाला ही कंप्लीट करायची आहे. ही लिहून ठेवायची आहे. वहीमध्ये लिहून ठेवा, तुमच्या असाइनमेंट पेपरवर लिहून ठेवा, कुठेही लिहून ठेवा, पण ते सांभाळून ठेवा आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला ते दाखवायचे आहे. तर ही उत्तरं तुम्हाला आज, हा अभ्यास तुम्हाला आज करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण संतवाणी भाग 1 व भाग 2 तुम्हाला कळला असेल. मागच्या भागात मी तुम्हाला PDF पाठवलं होतं, ते बघा, तेही त्याची प्रश्नोत्तरे सोडवा, हेही सोडवा आणि दोन्ही वेगवेगळ्या भागावर भाग 1 आणि भाग 2 वेगळे भाग करून त्याची प्रश्नोत्तरं लिहून ठेवायची आहे. ही असाइनमेंट कंप्लीट करून ठेवायची आहे. धन्यवाद.